परिस्थिती फार बिकट आहे आणि ही एकदम राजकारणी न्याय मागणी आहे. यामध्ये काही कुठली शिक्षकाच्या वतीनं केले गेले नाही. दुसऱ्या बाजूला वसती शाळांना बंद पडतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकार एका बाजूला म्हणतोय हम दो हमारे दो आणि दुसऱ्या बाजूला म्हणतोय शाळेत पोरं नाही. आता हम दो हमारे दो आता मला तर बोलायचा अधिकार नाही, हम दो पण नाही, हम एक पण नाही. परंतु आता लोकप्रतिनिधी म्हणून बोलण्याची आवश्यकता आहे. हम दो हमारे दोचा कायदा आला, हम दो हमारे एक वर आलं आणि त्यामुळे आता शाळेत पोरच नाही तर त्याला आम्ही काय करणार, अडचण अशी तयार झालेली आहे. आणि त्यामुळं जर वसती शाळा एवढं मोठं स्ट्रक्चर तयार आहे, इतका मोठा पैसा सरकारनं त्या व्यवस्थेवरती खर्च केला आहे, आता त्या स्ट्रक्चरचं पुढे करायचं काय असा बागा प्रसंग सरकारच्या पुढे आलेला आहे. आता मी आमदार म्हणून त्याच्यावरती अधिकृत वाणीनं जयाभाऊ त्या विषयावरती बोलतील. हा विषय अत्यंत गंभीर आहे. गोरगरिबाची पोरं जिल्हा परिषदच्या शाळेत जातात. लोकप्रतिनिधी म्हणून की नवोदयच्या परीक्षेमध्ये माझ्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये 51 पोरं सिलेक्ट झाले, ही अभिमानाची गोष्ट आहे. हो, तुम्ही सुद्धा राज्याचा सगळा आकडा घेतला पाहिजे की नवोदयच्या जे केंद्रीय विद्यालय आहे, केंद्र सरकारचं ते विद्यालय आहे, त्याची एक्झाम घेतली जाते. त्यामध्ये ना कुठली वसिलेबाजी ना कुठली भानगड आहे. जर सांगलीची 51 पोरं जात असतील तर महाराष्ट्रातून किती पोरं गेली. अरे आमच्या जिल्हा परिषदच्या शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन काही काळ बदलला होता. जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळत नाही असं म्हटलं जात होता. आणि या महाराष्ट्रामध्ये जेवढे आहे केंद्रामध्ये पोरं आहेत, ग्रामीण भागातली पोरं आहेत, आज जे सगळे तहसीलदार प्रांत याचा जर रेशो काढला, पीआय डीवायएसपी याचा रेशो काढला, तरी गावगाड्यातली पोरं तिथे गेलेली आहेत. जिल्हा परिषद आता इथं पोरं बसलेत आमची सिलेक्ट झालेली 15 मुलं, त्यांना विचारा, त्यातली मला वाटतं 90% पोरं ही जिल्हा परिषदच्या मराठी शाळेतली पोरं आहेत. आणि त्यामुळं जिल्हा परिषदच्या मराठी मुलांच्या शाळेमध्ये दर्जेदार शिक्षण मिळत आहे. त्यामध्ये आता दुसऱ्या कोणाची पावती घेण्याची आवश्यकता नाही आहे. डॉक्टर जितेंद्र डुडी साहेब आमच्याकडे होते, परत साहेब तुमच्याकडे आले कलेक्टर म्हणून. त्या एका माणसानं, मी सातत्यानं त्या विषयावरती बोलतो, त्या एका माणसानं सांगलीचं जिल्हा परिषदचं जे शाळाचं स्ट्रक्चर आहे पूर्णपणे बदलून टाकलं एका व्यक्तीमुळं. एक अधिकारी आल्याच्या नंतर काय क्रांती होऊ शकते? अधिकारी तर सगळेच आहेत, परंतु जर परिवर्तन करायचं ठरवलं एखाद्या अधिकाऱ्यानं, त्यांनी दुसऱ्याकडे काय डोकं लावलं नाही. भाऊ, कुणाकडे विशेष बाब म्हणून त्यांनी निधी आणला नाही. त्यांनी जिल्हा नियोजनचा निधी वापरला, त्यांनी जिल्हा परिषदच्या स्वीय निधी वापरला, त्यांनी आमदारांच्याकडून काही निधी घेतला, काही खासदारांच्याकडून निधी घेतला आणि ग्रामपंचायतचा 15वा वित्त आयोगाचा निधी घेतला. गावातल्या लोकांना त्यांनी आवाहन केलं, आता इथं आपल्या सरपंचाचा सत्कार केला, त्यांनी 30 लाखाची गाडी दिली. अशा लोकांना आवाहन केलं आणि आज सांगली जिल्ह्यामध्ये शेकडो शाळा, 1ली ते 7वी पर्यंतच्या शेकडो शाळा, टप्पा क्रमांक 1 मॉडर्न स्कूल, टप्पा क्रमांक 2 मॉडर्न स्कूल, आता टप्पा क्रमांक 3 आता आमच्या त्यांच्या वर ऑर्डर व्हायचे आहेत. 2 टप्प्यामध्ये सांगली जिल्ह्यातल्या शेकडो जिल्हा परिषदच्या शाळा या मॉडर्न स्कूलच्या माध्यमातून त्यांनी इतक्या डेव्हलप केल्या. भाऊ, त्या शाळा बघण्यासारख्या आहेत. वाटणार पण नाही त्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत. माझ्या तालुक्यामध्ये किती शाळा आहेत? जतपर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये 40, परत 20, परत 24 एवढ्या शाळा डेव्हलप झाले. आठवणी पण तीच परिस्थिती आहे. एका अधिकाऱ्याने केलेलं हे काम आहे. आणि दुसऱ्या वर्षी ह्या मॉडर्न स्कूल झाल्यानंतर 7,000च्या वर जिल्हा परिषदच्या मराठी शाळेमधला पट वाढला. हे मी सांगत नाही, जिल्हा परिषदचा आकडा सांगतोय 7,000 पट वाढला. एका बाजूला जिल्हा परिषद मध्ये गळती लागली आहे आणि दुसऱ्या बाजूला सांगली जिल्हा परिषद मध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.